बेलगावी में एक एहतजाज के दौरान पंचामसाली कम्युनिटी के अरकान जो 2A कैटेगरी के तहत रिजर्वेशन का मुतालिबा कर रहे थे, पुलिस के साथ तसादम में आ गए जब इन्होंने सुवर्णा विधानसौधा का इहाता करने की कोशिश की, जहां कर्नाटक का लेजिस्लेचर विंटर सेशन का इजलास जारी था। एहतजाज इस वक्त शिद्दत इख्तियार कर गया जब मुजाहिरीन ने रुकावटें तोड़कर पुलिस पर जूते फेंके और फिर पथराव किया, जिससे पुलिस और निजी गाड़ियों को नुकसान पहुंचा। एहतजाज का आगाज़ कोंडासोकोप्पा में बड़े इज्तिमा से हुआ था और जब ये हुजूम विधानसौधा की तरफ बढ़ा तो पुलिस ने इनको रोक लिया, पर मुजाहिरीन ने नेशनल हाईवे को ब्लॉक कर दिया और बड़ी खलल डाली। पुलिस को हुजूम को काबू करने में मुश्किल पेश आई और जैसे जैसे सूरत हाल मज़ीद बदतर हुई, एडिशनल डायरेक्टर जनरल पुलिस हितेंद्र ने मुजाहिरीन को मुंतशिर करने के लिए लाठी चार्ज करने का हुक्म दिया। इस वाक़ये में एक मुजाहिरीन शदीद ज़ख्मी हो गया। लिंगायत गुरु जयमृत्युंजय स्वामी जी, जो 2A रिजर्वेशन तहरीक की क़ियादत कर रहे हैं, जब एहतजाज के मुकाम पर पहुंचे तो पुलिस ने इन्हें गाड़ी से बाहर आने नहीं दिया और इन्हें बेलगावी ले गए। कई दीगर अफराद बशमूल वकील और बीजेपी के रहनुमा अरविंद बेल्लाड को भी एहतियाती हिरासत में ले लिया गया। मुजाहिरीन ने इब्तदा में मुंतशिर होने के बाद दोबारा नेशनल हाईवे के करीब जमा होना शुरू किया, जिससे पुलिस को दोबारा कंट्रोल करने में मुश्किलात पेश आईं। विजयपुरा के MLA बसनगौड़ा पाटिल यत्नाल, जो एहतजाज में शरीक थे, इन्होंने सिद्धरामैया की हुकूमत पर पंचामसाली कम्युनिटी के ख़िलाफ़ मुजालिम करने का इल्ज़ाम आयद किया। इन्होंने हुकूमत पर एमरजेंसी जैसी सूरत हाल नाफिज करने और मुजाहिरीन के ख़िलाफ़ ताकत इस्तेमाल करने का इल्ज़ाम लगाया और रियासती क़ियादत के ख़िलाफ़ नारेबाजी की। ನಾವು ಪಂಚಮಸಾಲಿ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಬಂದಿದ್ವಿ. ಧಾರವಾಡದಿಂದ ಸಾವಿರಾರು ಜನ ಸೇರಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ವಿ. ಮಾನ್ಯ ಅರವಿಂದ್ ಬೆಲ್ಲದವರ ಆದೇಶದ ಮೇರೆಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಅಂತ ಬಂದಿದ್ವಿ. ಜಯ ಮೃತ್ಯುಂಜಯ ಸ್ವಾಮಿಗಳು ಕೂಡ ನಾವು ಅವ್ರ ಭಾಷಣ ಕೇಳಾಕತ್ತಿದ್ವಿ. ಅವ್ರು ಏನು ಹೇಳಿದ್ರು, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಬಂದು ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ತಗೋಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಆದರೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಆ ವೇದಿಕೆಗೆ ಬರಲಿಲ್ಲ ಮತ್ತು 3 ಸಚಿವರು ಏನೋ ಕಳಿಸಿದ್ರೆ ಆವಾಗ ಏನಾಗ್ಬಿಡ್ತು, ಜಯ ಮೃತ್ಯುಂಜಯ ಸ್ವಾಮಿಗಳು ಸುವರ್ಣಸೌಧಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಹೊಂಟಿದ್ವಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿನ. ಅವ್ರ ಲೀಡರ್ಸ್ಗಳು ಅಜ್ಜಾರೆಲ್ಲ ಮುಂದಿದ್ದಾಗ ನಾವು ಹಿಂದಿದ್ವಿ. ಒಮ್ಮೆ ಕಲ್ಲು ತೂರಾಟ ಏನೋ ಆಯ್ತು. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಪೊಲೀಸರು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಕತ್ರ, ನಮಗೂ ಕೂಡ ಹೊಡೆದ್ರು, ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದಾರನು ಹೊಡೆದ್ರು. ನಾವು ಹೊಡೆದು ಕುಳಿನೇ ಸೈಡ್ ಬಂದ್ವಿ. ನಮ್ಮ ಪೊಲೀಸರು ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಮುಂದೆ ಬಿಟ್ರೆ ಈಗ ನಮ್ಮ ಜನನು ಏನಾಗತ್ತದ ಗೊತ್ತಾಗತ್ತಿಲ್ಲ. ಭಾಳ ಜನ ಕೊಡ್ದಾರ, ಅಲ್ಲಿ ಫೋನು ಹತ್ತಾಕತ್ತಿಲ್ಲ. ಈ ಏನು ಕೃತ್ಯ ಮಾಡ್ಯಾರಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ, ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಧಿಕ್ಕಾರವಿರಲಿ. ಈ ಪಂಚಮಸಾಲಿಗರ ಅವ್ರು ಏನು ಈ ಕೃತ್ಯ ಮಾಡತ್ತಾರಲ್ಲ, ಹೊಡ್ಯಾಕತ್ತಾರಲ್ಲ, ಇದು ಅವ್ರ ಶಾಪ ಬೆಂಬಿಡದ ಕಾಡೇ ಕಾಡ್ತೈತಿ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಪಂಚಮಸಾಲಿಗರ ಶಾಪ ಇದ್ದೇ ಇರ್ತೈತಿ.